शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा 4 वर्षांनंतर फूट पडते. 6 खासदार हे आता फुटलेले आहेत, ते जवळपास निश्चित झालेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ज्या वेळेला शिवसेनेची बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये नेमकं काय घडलं, पुढची कारवाई काय असणार आहे आणि कशी पुढची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाटचाल असणार आहे, या सगळ्याच्या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार आणि त्यांचे लोकसभेतले खरं तर गटनेते अरविंद सावंतजी आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत परत एकदा मुंबई तक. आणि पहिलेच थँक्यू की तुम्ही मुंबई तकला वेळ दिलात या ह्याच्यासाठी. पण म्हणून मुंबईला वेळ दिला. मला खरंच सांगा आता की आतमध्ये बैठकीत आज काय झालं, तुम्ही काय काय चर्चा केलीत? बैठकीत अशी होती, सरळ आधी साधा सरळ सोपा प्रश्न आहे बघ. हे जे काही गदारोळ आहे त्याच्या मागे काहीतरी एकदा पडदा पाडला पाहिजे, खरं कुठं केलं पाहिजे. वाईट एका गोष्टीचं वाटतं की 14 तारखेला पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब बैठक बोलवतात. त्या बैठकीला 4 जण फिजिकली हजर राहतात, प्रत्यक्षात हजर राहतात, 4 जण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलतात आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चालले अशी बातमी जेव्हा येते तेव्हा खरं काय चाललेत की खरं काय आपणच आपल्या मित्रांवर, आपल्या सहकार्यांवर किंवा आपल्या पक्षाच्या खासदारांवर अविश्वास व्यक्त करणं चांगलं होत नाही. आणि म्हणून मग असं ठरलं की आपण एक मिटिंग बोलवावी आणि ती मिटिंग अशी असावी की ज्याला आपण त्याला नोटीस पडत देऊ, म्हणजे दोन्ही बाजूने कायदेशीर दृष्ट्या ते व्हायला पाहिजे. म्हणून पक्षादेश काढला आम्ही, व्हिप ज्याला म्हणतात, की या आजच्या बैठकीला आपण हजर राहिलं पाहिजे. अत्यंत महत्वपूर्ण बैठक आहे, वेळेवर हजर राहा. आणि त्यांनी जे काही करायचं ते मला माहिती नाही, पण आपल्याला आम्ही हजर राहिलो. ते 6 जण आले नाहीत. नाही आल्यानंतर आम्हाला आता पुढची पायरी उचलायला मोकळे झालो ना आम्ही. आता पुढचं पाऊल उचलायला मोकळे झालो की बाबा एक स्पष्ट झालं की खरंच ही माणसं आपल्यासोबत आता राहणार नाहीत. त्यांचं धाडच नाही अजूनही खुलेपणाने येऊन सांगण्याचं की आम्ही गेलो म्हणून. कारण ज्या पद्धतीनं सतत बातम्या येत राहतात की लोकसभा अध्यक्षांना आम्ही भेटलो ना, ते कुठं म्हणाले ना की आम्हाला असं काही पत्र आलंय, त्यांचंही आलंय, तुमचंही आलंय. आम्ही त्यांना एवढं कुठं ह्याची पडताळणी करा आणि कायद्याची चौकट आहे त्याचा सन्मान करा, संविधानाचा सन्मान करा, त्यातल्या तरतुदीचा सन्मान करा. कुठेही तरतूद नाही बरं का. त्यांचे काही लोक सांगतात गटाला मान्यता देता येईल, त्यांना विचारायचं संविधानातलं तरतूद दाखवा की कुठं असं लिहिलं की गटाला मान्यता देता येते. म्हणून तर राजीव गांधी असताना आयाराम गायराम एक डायलॉग असायचा त्यावेळेला. तर त्यांनी म्हणाले ह्याला हे बंधन केलं पाहिजे. एखादा पक्ष फुटेल पण तो इतक्या मोठ्या प्रमाणात फुटेल असं त्यांना वाटलं नव्हतं. म्हणून त्यांनी तो 2/3 क्लॉज टाकला आणि त्याला असं दिलं त्यांनी की हा गट फुटला नाही, गट म्हणून त्याला मान्यता मिळणार नाही, या गटाला मर्ज व्हावं लागेल पक्षामध्ये कुठल्या तरी. आणि पक्ष मर्ज होतो, गट नाही मर्ज होत, लक्षात घ्या. त्यामुळे एका बाजूला ती कोर्टात केस चालू आहे, पक्ष कोणाचा, इथे हे कोणाचे म्हणून जात आहेत, असे खूप तांत्रिक बाबी आहेत. त्याला अनेक पडू त्याला. पण आज हे घडलं, हे आले नव्हते. तुम्ही आता खरं तर खूपच मितभाषी असल्यासारखे वाटताय, पण ज्या पद्धतीचा राग हा आम्हाला तुमचा पत्रकार परिषदांमध्ये पाहायला मिळतोय किंवा जी भाषा वापरली जाते त्याच्याबद्दल पण खूप टीका होतीये. तर का, म्हणजे एवढा राग का पाहायला एवढा राग का आहे तुमच्या दोघांच्याही मनामध्ये? म्हणजे तुम्ही असाल. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, शिवसेना काय आहे समजून घ्या. पहिलं, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना, ती शिवसेना मराठी माणसाच्या हक्कासाठी, अन्यायावर तुटून पडण्यासाठी आणि कुठलाही अशा प्रकारचा ज्याला बॅकस्टॅबिंग आहे म्हणून पाठी सुद्धा खुपसणार नाही, गद्दारी तिला कधीही मान्य नाही. आणि शिवसेना प्रमुख त्या आदेश येईल तो त्याचा तंतोतंत अवलंब करावा. नंतरच्या काळात पक्ष झाला तो संघटनेचा, पक्षाला चौकट आली, मग त्याची संबंध घटना करावी लागली. आता हे सगळं करताना एका विचारधारेनं निघालेला पक्ष आहे आणि हा पक्ष ठाकरे ब्रँड, असा जो अलीकडे शब्द ब्रँड झालाय तो ठाकरेंचा आहे, त्यांनी निर्माण केलेला आहे. त्यांचे पुत्र आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे आता आमचे पक्षप्रमुख आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं पक्ष चालवत असताना कोणीतरी पक्षाची गद्दारी करतं आणि कशासाठी ती कळलं पाहिजे ना. कशासाठी गेलात तुम्ही? काही कारण नाही, निधी मिळत नाही, निधी नाही मिळणार. आता किती धादांत खोटं त्यांची लोक बोलतात बरं. हा निधी देतो हा माणूस, म्हणून कोणाला देतो? मी आहे नाही ते समोर बसलेला खासदार, गेल्या दाखवा. आम्हाला तुमचा तिथे राज्यात तुमचं सरकार आहे, आम्हाला निधी किती मिळतो बघा. तुम्ही कसं काम करताय बिना निधीचे? करतो आम्ही, लोकांना समजवतो माझ्याकडे एवढा मर्यादित निधी आहे, तेवढ्या निधीत जे करतील ते उत्तम काम मी करेन. पण निधी म्हणजेच लोकसभेच्या खासदाराचं काम आहे का? खरा प्रश्न तो आहे ना.
लोकसभेचं आजच असू धरून चला, पूर्वीच्या काळी जेव्हा अगदी मधु दंडवे यांचं आणि मधु लिम यांची आणि सगळ्यांची आपण नावं घेतो, अगदी वाजपेयी पासून सगळ्यांची नावं, तेव्हा फंड होता का हो खासदारांना? विकास निधी होता नाही ना? मग ते काय करत होते? केंद्राचं सरकार आपण लोकसभेत काय येतो? राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय धोरणात्मक निर्णय घेणारी संस्था म्हणजे केंद्र सरकार. मग आंतरराष्ट्रीय पातळीवरचा धोरणात्मक निर्णय असेल, राष्ट्रीय पातळीवरचा धोरणात्मक निर्णय असेल, राज्यांवर होणारा निधीचं वितरण असेल, राज्यांवर होणाऱ्या मागण्या मागतील, राज्यांना काही न्यायिक भूमिका असेल, माझ्या राज्याला न्याय मागायचा असेल किंवा निधी मागायचा असेल, तर त्यासाठी लोकसभेत आपण तिथल्या आपल्या राज्याचे प्रश्न मांडायचे. हे फंड हा प्रश्न कधी आला? अलीकडे हा विकास निधी आला ना. पूर्वी विकास निधी हा विषयच नव्हता. तो विकास निधी त्याला सुद्धा का धार आली? तर यांनी इतके बरबटवलं की तुम्हाला कल्पना आहे, मधल्या काळात जेवढी लोक जात होती, त्याच्या अगोदरचे पण काही खास कोल्हापूरचे ते मंडलिकवरे गेले होते, काय बोलताना बोलले, मला 500 कोटीचा निधी दिला. म्हणजे काय दिलं? 500 कोटी विकास कामांसाठी दिले, त्यातले पाहिजे तेवढी टक्केवारी खा, असा त्याचा अर्थ आहे. मला निधीच्या विषयावर यायचं ऍक्च्युअली, त्यावरही मला काही प्रश्न आहेत. पण तत्पूर्वी आजच्या बैठकीवर परत एकदा यायचं झालं तर तुम्हाला असं एका तरी बद्दल असं वाटलं होतं का, एका तरी बाबतीत तुम्ही आशेवर होतात की हा येईल आणि तिथे अपेक्षाभंग झाला किंवा भ्रमनिराश? अपेक्षाभंग नाही झाला. तुम्हाला प्रमाण आहे, कुणकुण फार दिवस आहे मला, आम्हाला आहे ना सगळी कुणकुण. हे कसे भेटतात एकमेकाला, काय करतात, त्यांची ती पद्धतच आहे ना. कोण कोणाला कसं भेटतं? पैसा, फक्त पैसा. नागेश पाटील अस्टीकर असतील, संजय देशमुख असतील, आणखीन ते वाकचौरे असतील, हे सगळे बरबटलेली माणसं आहे ती सगळी. म्हणजे लाचार आहे ते लोक. आमच्या निधीने, आम्हाला निधीने म्हणजे कशाला पाहिजे? खायला. कोणता विकास घेऊन तुम्ही गेलात आणि ते करत नाही. सगळा पक्षाचा नेता म्हणून सुद्धा किंवा आमचे संजय राऊत संसदीय दलाचे नेते म्हणून सुद्धा आम्ही मंत्र्यांकडे गेलो असतो. आम्ही गेलो नाही का मंत्र्यांकडे? का मुंबई गोव्याचा रस्त्याचा आम्ही प्रश्न मांडला नाही का गडकरी साहेबांकडे? रेल्वेचे प्रश्न मांडले नाहीत का वैष्णवी साहेबांकडे? ते प्रश्न आहेत ना. तुम्ही खासदार कशासाठी आहात? नळाला पाणी नाही आलं, नळ तुंबलाय, हे करण्यासाठी नगरसेवक आहेत भरपूर. ते महापालिका बघते ते काम. त्याच्यात तुम्हाला कशाला दाग पुसायची गरज आहे? इथंच खरी ज्ञानबाची मेख आहे. आम्हाला पैसे खायला मिळत नाहीत, हे आमचं दुःख आहे, म्हणून आम्ही जातो. पण तरी तुमच्या शेवटच्या प्रतिक्रियांपर्यंत तरी असं दिसत होतं की निंबाळकर किंवा संजय दिना पाटील यांच्याबद्दल जरी तुमच्या आशा ताज्या होत्या, तर तेही नाही आले. त्या अशा कारण नाही. संजय दिना पाटील बद्दल होत्या कारण ते स्वतःच बोलत होते. ते स्वतः बोलले तुमच्या सगळ्या माध्यमांशी की मी उद्धव साहेबांबरोबर आहे. त्यांच्याबद्दल होतच ना. काल सुद्धा म्हणाले की आम्ही जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा म्हणाले, अरे मला असं, मी पण प्रेसला आलो असतो. मला फोन करून सांगितलं त्यांनी, मी आलो होतो ना प्रेसला साहेब. मग आज काय? उद्या येतो ना मी. आता आपल्याला विश्वास ठेवावा लागेल की नाही? उद्या येतो ना म्हटल्यानंतर आता त्यांचा उद्या कधी उजाडतोय तो बघायला लागेल ना. निंबाळकरांशी कधी संवाद झाला नाही, कारण ते आम्हाला कळून चुकलं होतं. ते विकले गेलेले आहेत. कारण आमच्या बैठकीत हे तिघ जण जास्त रडायचे, निंबाळकर, बंडू जाधव आणि नागेश पाटील अस्टीकर. निधी बाकी काही नाही. आम्हाला पैसे मिळत नाहीत, आम्हाला पैसे येत नाही. नगरपालिकेची निवडणूक आम्ही कशी लढणार? जिल्हा परिषद निवडणूक पक्षाने काहीतरी पैसे दिले पाहिजे. पक्ष स्वतः अडचणीत आहे, तेव्हा विचार केला पाहिजे. आपण एकमेकाला सहाय्य करू अशी भूमिका पाहिजे. असून देत नसतील तर गोष्ट वेगळी आहे. पक्ष कुठल्या अडचणीत आहे माहितीये? तुम्ही खरं तर त्या कम्युनिस्टांच्या पक्षामध्ये, आम्ही पक्षाला काय चाराने देतो हे सांगायचं. पक्ष तुम्हाला फुकट तिकीट देतो, पक्ष तुमच्यासाठी प्रचार करतो, पक्षाचे प्रमुख स्वतःचा जीव आटापिटा करून अख्ख्या महाराष्ट्रावर येऊन सभा घेतात, युवासेना प्रमुख घेतात, आणि सगळ्यात महत्वाचं आमचा शिवसैनिक मर राबतो तुमच्या विजयांसाठी. त्याला काय मिळतं रे? कधी त्याला काय मिळतं का? तो पैशाची अपेक्षा करतो का तुमच्याकडनं? तुमची भाटगिरी आम्हाला माहिती आहे. जे गेलेत तेही माहिती आहे आम्हाला, आणि म्हणून जे गेलेत त्यांना विचारा ना. काही त्यातले आमदार झालेत आता. त्यांचं पुनर्वसन आमदार म्हणून करण्यात आलेलं आहे. खासदार होते ते, एक महिला होती, एक पुरुष होता नागपूरचा. बघा त्यांची काय अवस्था आहे पक्षामध्ये ती. या गेल्या 4 तासांमध्ये आता सगळ्या ज्या घडामोडी घडल्या त्याच्यात उद्धव ठाकरेंशी तुमचं काय बोलणं झालंय? ते काय म्हणाले त्या सगळ्या घडामोडी? नाही, ते अगदी त्यांना सांगितलं की साहेब असं असं झालं बैठकीला, आले नाहीत, आता काय करणार? तो म्हटलं आता आम्ही व्हीपच्या अनुसरून त्यांना नोटीस देणार, कारणे दाखवा नोटीस बजावतोय. आमचे व्हीप अनिल देसाई जे आहेत खासदार, त्यांनी व्हीपवर सह्या केल्या आणि दिलं होतं त्यांना व्हीप. आता नोटीस पण त्यांनी पाठवलेली आहे की असं असं तुम्हाला नोटीस दिली होती, व्हीप दिला होता, तुम्ही बैठकीला उपस्थित राहिलात नाही, याचं पक्ष गंभीर दखल घेत आहे.
आणि म्हणून हा पक्षद्रोह समजून तुमच्यावर कारवाई करण्याची गरज भासते आहे. सबब आपल्या गैरहजेरीबद्दल आपल्याला खुलासा करायचा असल्यास तो हे पत्र मिळतात 7 दिवसाच्या आत खुलासा करावा, अन्यथा कारवाईला सामोरे जावं. हे संपूर्ण त्या नोटीसमध्ये लिहिलंय. हा. आणि हे सगळं ऐकल्यावर मला एक सांगा, कारण कसं आहे 2022ला धक्का होता की जे काय घडलं त्याच्यानुसार, आता पण हा उद्धव ठाकरेंसाठी धक्का होता. तुम्हाला ते कसे वाटले? ते हताश आहेत की आता हे होणार आहे, त्यांनी गृहीतच धरलं होतं? सॅल्यूट आहे त्यांना. कधीच असतात ते प्रत्येक संकटी संधी असं म्हणून सांगतात. ते जेवढं येतं जेवढं वाईट घडतं ते जाण्यासाठी आहे. उद्या माझा आहे सूर्योदय, त्याचं हे प्रतीक आहे. घाण जाते असं म्हणतात ना, जाऊ दे. अशी कोत्या माणसाची विचारांची माणसं, स्वार्थी लोक, गद्दारी जाऊ दे ना, काय हरकत आहे. तिची काय निष्ठा आहे पक्षाची. म्हणजे जर असं विचार केला इतिहासात दोन्ही बाजूला, स्वातंत्र्य लढ्याच्या पूर्वीचा इतिहास पण बघू शकतो किंवा अगदी शिवप्रभूंच्या इतिहासात, तेव्हाही काही मावळे गद्दार निघाले होते, सरदार गद्दार निघाले होते. काय झाले? मनसबदार झाले. पुढे काय झालं? नाव येतं का त्याचं इतिहासात कुठं? हा, नाही ना. स्वातंत्र्यपूर्वीच्या लढ्यात तुम्ही विचार करा. तो बिचारा नंदुरबारचा शिरीष कुमारापासून जी मुलं आंदोलनात इंग्रजांच्या पोलिसांनी मारली किंवा किती जण शहीद झाले, ते जर असे वागले असते, पैसे मिळत नाहीत, आम्हाला निधी मिळत नाही, तर काय देश स्वतंत्र झालं असतं का? स्वराज्य मिळालं असतं का? करा विचार क्षणभराचा. स्वराज्य मिळवायचा संघर्ष आहे. पक्षासाठी संघर्ष करावा लागतो, त्याग करावा लागतो. घरदार विकून, सगळं जमीन जुमला विकून इंदुलकरांनी रायगड बांधला. महाराजांच्या हातनं सोन्याचं कडार ते पण घेतलं नाही. पायरीवर नाव लिहा म्हणाली इंदुलकर. हे नुसती इतिहासात भाषण ठोकण्यापुरतं नसतं, ते वागायला लागतं तसं. नाही विचारलं साहेब आता किल्ला कसा बांधू, माझ्याकडे पैसे नाही विचारले. महाराजांना पत्र नाही लिहिलं, आता काय करणार, कुठून किल्ला बांधू? आणि हे जाऊन जय शिवाजी, जय भवानी, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना जय करतात. तर तुमच्या असं म्हणाल पाहिजे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. यांची नावं सुद्धा घेण्याची लायकी नाही तुमची. आणि त्या प्रभू रामचंद्राचं तर अजिबातच नाव घेऊ नका. पण एक तक्रार ठाकरेंबद्दल अशी सुद्धा केली जाते की ऍक्सेस नाहीये आणि रस्त्यावर फारसा प्रेझेन्स जाणवत नाहीये. मला असं वाटतं की एक प्रश्न मनात येतो, रस्त्यावरचा प्रेझेन्स असा जर विचार केला तर माननीय ममता बॅनर्जी सारखा देशात रस्त्यावर येणारं कोणच नाहीये. सत्तेत असताना पण रस्त्यावर येत होतं त्या. मग काय झालं? कपटी आणि कारस्थानी लोक सत्तेत आहेत आपल्या केंद्रात. एवढं सगळं करूनही तिचं काय झालं? अनेक नेत्यांचं असं की ते रस्त्यावर असतात. पण रस्त्यावर असतो म्हणूनच मिळत असं नाही. बघा, डॉक्टरला ना नाडी तपासतं कळता आलं पाहिजे. समाजाची नाडी याला घरात बसून कळते ना, तो खरा नेता. उद्धवजी त्या टाईपचे, त्यांना माहिती आहे नाडी तपासतं बरोबर काय आहे ते, समाजाचं काय वेदना आहेत हे ओळखले पाहिजे. म्हणून आठवतं तुम्हाला, त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट काय केली? आहे ना, कर्जमाफी केली. मागायला कोणी गेलं होतं? कोणी आंदोलन केलं होतं? ते शेतकरी आहेत, त्यांना शेतातलं काही कळत नाही अशापर्यंत टीका झालेली आहे. बरोबर आहे ना? पण शेतकऱ्याची वेदना कळते ना. तुम्हाला काय कळलं पाहिजे? समाजाची वेदना कळली पाहिजे. तुम्ही डॉक्टरच असलं पाहिजे असं काही नाही ना. तुम्हाला वेदना कळली, तुम्ही औषध द्या. पण असे तुम्ही बरेच मुद्दे सांगितलेले आहेत की जे उद्धव ठाकरेंचे प्लस पॉईंट्स तुम्ही मानता, पण तरी सुद्धा आज 4 वर्षानंतर ज्या पद्धतीने पक्षावर टीका होते, जे पक्षाची एक प्रतिमा तयार करण्यात आलेली आहे. थोडंसं खंडित करतो. मला सांगा, ही जी माणसं म्हणतायत त्यांना एकच विचारा की तुमच्या निवडणुकीतला प्रचार कोणी केला? महाविकास आघाडीतला सर्वात मोठा नेता कोण होता? तुम्ही आठवून पहा. महाविकास आघाडीच्या सर्व सभांना शेवटचं भाषण कोण करायचं? मग कोण नेतृत्व करत होतं? मग त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही जिंकून आलात ना रे. ती त्यांनी मेहनत नाही घेतली का? तुमच्या सभा, विधानसभेत सुद्धा केवढ्या सभा घेतलेल्या आहेत त्यांनी. शेतकऱ्यांच्या बांधाबांधावर ते गेलेले आहेत. आत्ता फक्त या महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यावेळेला जरासं असं लक्षात आलं की आपण अधिक कॉन्सन्ट्रेट मुंबई महापालिकेवर केलं पाहिजे, म्हणून थोडंसं दुर्लक्ष झालं. हे मान्य करतो आम्ही. आणि ते त्याला काय ते मान्य करायलाच पाहिजे की आम्ही नाही जाऊ शकलो. निधीचा विषय आला तर निधी आमच्याकडे नव्हताच ना. आम्ही कुठे निधीसाठी अडून, मी तुम्हाला अभिमान वाटेल तुला सांगतो, मी देशात सगळ्यात कमी पैसे खर्च करून निवडून आलेला खासदार आहे मी. गेल्या टर्मचं 19 ते 24 किती गेलं? माझ्या शिवसैनिकांनी कधी माझ्याकडे पैसे मागितले नाहीत, कार्यकर्त्यांनी. त्यांना माहिती आहे की हा बाकी उपजप उलटे सुलटे काय करत नाही, हा काही असले धंदे करत नाही. ठीक आहे, पण या माणूस निष्ठावंत, यासाठी काम केलं पाहिजे आपण. साहेबांनी आपल्याला माणूस दिलं, त्या 3 वेळा निवडून आलोय ना मी. पहिल्या वेळेला त्यांनी सारखं मला टोमणे मारायचे, अरे मोदूजी काय नाव से तुम चुन के आ रहे हो. शेवटी मी त्या दिवशी जिंकल्या तर 2024ला सांगितलं,
आज तुम्हाला काय वाटतं? तर म्हटलं सगळ्यात मोठा आनंद आहे मोदींशिवाय मी जिंकून आलेलो आहे. पण तुम्हाला वाटतं आता ज्या पद्धतीने आमदार कदाचित जातील, खासदार गेल्यात जमा आहेत, निधी तुमच्या बऱ्याच लोकांना मिळत नाहीये, तुमच्याकडे आता आता तुम्ही मे बी 24ला सांगू शकत होतात की आम्ही 19ला आलो त्यावेळेला कर्जमाफी केली, पण आता 24 नंतर सांगायला तुमच्याकडे असं पण काही नाहीये. समोरून योजना आहेत, पैसा, मनी, मसल, सगळा पॉवर आहे. या सगळ्यामध्ये तुमचा पक्ष आता तग कसा धरेल? हिटलरकडे मनी मसल पॉवर होती, अलेक्झांडरकडे होती, जग जिंकायला निघालेले लोक होते. हे तर देशच बरबटावला निघालेले पाहिजे, कळलं ना? एक काल असतो, तो काळ संपला की घाड्याचे काटे उलटे फिरू लागतील बघा. ती सुरुवात होणार आता. जितकं तुम्ही उंचावर जाल तितके उंचावर खाली पडणार आणि असे पडाल की विचारू नका. तुम्ही सांगतो लोकांना कळायला लागले. आता प्रतिक्रिया येतात की नाही. झुरळ आली ना बाहेर, बाजूला अजून उंदीर साप बी बाहेर यायचे, झुरळच आहेत. एका झुरळाने एवढं नाचवलंय तुम्हाला आता, त्याच्यावर झुरळांवर प्रतिक्रिया देत राहतात. हे मारून टाकू असं करून. रस्त्यावर आली ना झुरळ आता, कळायला लागल्या लोकांना. सहनशीलतेला मर्यादा आहे. तो सांगतो काल परवाकडे 81 लाख महिलांचं तुम्ही लाडकी बहिणी योजनेतनं अपात्र केलं. आपण थोडा वेगळा विचार करूया की त्या 81 लाख महिला असेल त्यांचं चूक. तुम्ही तेव्हा तुम्हाला माहिती नव्हतं का? आज शेतकऱ्यांना कर्ज देताना 1760 अटी टाकता तुम्ही, मग त्या महिलांना का दिलं तुम्ही? हे कळल्यानंतर सुद्धा तुम्ही ते चालू ठेवलं का? तर जिंकून यायचंय निवडणुकीत. आज तुम्ही त्या महिलांचं अपात्र ठरवून बंद केलं. काही पुरुषही तुम्हाला सापडले. आता या ज्या महिलांचं रिकव्हरी करणार नाही म्हणतात तुम्ही, हा एक पुन्हा लबाडी आहे. कारण तुमच्या पैसे देऊन आम्ही मतं घेतले तर तेवढे कशी रिकव्हरी करणार? चोर आहेत ना, करा ना रिकव्हरी, हिंमत करू नका. पण मूळ मुद्दा असा आहे की जर 80 लाख महिलांना अपात्र केले की 80 लाख, तर एक महिला म्हणजे कुटुंबातले आपण 4 नको धरू, 3च माणसं धरू. चल 8 ते 24, 2,40,00,000. ही 2,40,00,000 हे ज्यांच्या महाविकासची काय ना युती, त्यातली 2,40,00,000 मतं कमी करा. मग काय होईल? वजा करा. हे सरकारच अपात्र होईल, नाही राहणार सरकार. आता ते दाखवतील त्याच महिलांना, कळलं ना? ते 2,40,00,000 लोक दाखवतील बघा आता. म्हणून त्यांनी मुंबईत पण असं काहीतरी आणतायत आता महिलांना पैसे द्यायचे आहे योजना. मला आता परत सांगा, आताचं जे हे सगळं राजकारण घडतंय ह्याच्या मागे तुम्हाला काय दिसतंय? तुम्ही राष्ट्रीय राजकारणात आहात, असं का होतंय की तुमचे खासदार फुटतायत? गरज ऍक्च्युली भाजपला आहे पण ते जात आहेत शिंदेकडे. त्याला कंगोरे बरेच आहेत. त्यातला पहिला कंगोरा सांगतो तुम्हाला की काल परवाकडे जे पश्चिम बंगालमधनं तृणमूल काँग्रेसमधनं खासदार जे निघाले, तो आकडा खूप मोठा आहे. तो 20-1चा आकडा आहे, 20-22चा आकडा आहे. आता काय होईल जर त्यांनी भाजपला समर्थन किंवा उद्या मर्ज केलं असं धरूया क्षणभर, तर काय होईल? तर महायुतीमध्ये 2 नंबरचा पक्ष तो होणार, जे 22 लोक आले ते. त्याच्यानंतर येणार तुमचा तेलुगू देशम, त्याच्यानंतर येणार हे. यांचं अस्तित्व नॉन एंटिटी ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं त्या सगळ्या गठबंधनात होईल. मग काय केलं म्हणजे आपण 7च आहोत, काहीतरी केलं पाहिजे उलट. नाही तर आपला आकडा नाही राहिला तर आपल्याला कोण विचारतो? हा एक भाग. इकडं गृहमंत्र्यांपासून सगळ्यांचं काय आहे? शिवसेना कशी पण खपवा. त्यांचं एका वेळेला सगळ्यांना मारायचं नाही ना, एक काहीतरी ठरवायचंय. मग शिवसेनेचं पहिल्यांदा शिवसेना खतम करायची आहे. मग बिंद्या तू काही पण कर, पण चल कर. नंतर तुला मारायला आम्हीच आहोत ना. त्यांना किती वेळ लागणार आहे मारायला? तिथं झुरळत मारून टाकतील त्यांची झुरळांसारखी अवस्था होईल, पटाकन मारून टाकतील त्यांना. पण हे गणित आहे त्याच्या मागचं की तो 14 इकडे आला तर माझा आकडा आहे बाबा, मी पण आता या युतीमध्ये कोणतरी आहे. नाही तर आहे ती सगळी पदं निघून जातील आणि त्या 20 जणांना वाटली जातील. त्यामुळे मग भजन करा मग म्हणून हा एक प्रकार आहे. दुसरा, याला बीजेपी आणखीन समर्थन का करते? तर त्यांनी अलीकडे डिलिमिटेशनचं बिल जे आणलं होतं, तुम्हाला कल्पनेचा पराभव झाला 2 ते 4. मग काही करून आपला एक आकडा या इतका मोठा करायचा की मग यापुढं विरोधी पक्षाने किती बोलू दे, प्रत्येक कायदा आम्ही पास करत जाऊ. यातला मोठा धोका असा आहे, नुसतं डिलिमिटेशन नाही, उद्या घटना दुरुस्ती पण उतरतील. तेव्हा हे शेळपट सगळी शेपट्या घालून नुसतं वैभाची मोटर जबाबदार राहणार आहेत आणि देशाचं वाटोळं करायला हे सगळे जबाबदार असतील, लक्षात ठेव. इतकं ते भन आहे बारीक. डबल टिबल एका ह्याच्यात 3-4 पुढे विचार आहेत सगळे. ते आकडा झाला पाहिजे म्हणून चला काही करा, हुकॅन करू, हा आकडा करून घेऊ आपण. म्हणजे आम्हाला घटना दुरुस्ती असो, डिलिमिटेशन असतो. मग विरोधी पक्ष असला काय नसला बरं, विरोध केला तरी काही फरक पडत नाही. आकडा गाठला आम्ही. इकडे काय केलं? शिवसेना संपवायचा प्रयत्न केला. दुसरीकडे काय करायचं आता? नंतर यांना संपवायचंय, तर तेव्हा त्यांना
एकदा हे सगळं आपलं जे काही उद्दिष्ट साध्य झालं का मग यांना संपवायचं. पण हीच धोक्याची घंटा शिंदेनी पण ओळखली आहे ना, आणि म्हणूनच ते ज्या वेगानं पक्ष विस्तार करतायत. आता तुमचेही 6 तिकडे जाणार, म्हणजे त्यांना ते कॅन्डिडेट्स मिळणार ना त्या प्रत्येक मतदारसंघात. सांगतो त्यांचा पक्ष विस्तार वगैरे काय नाही, सूज आहे ती. बाजारातली माणसं विकत घेणं म्हणजे निष्ठा नसते, लक्षात ठेव. पण लोक कुठे आता निष्ठेवर मतदान करतात? निष्ठेवर जर असतं तर निष्ठेचा मुद्दा तुम्ही काढला होता, पण विधानसभेला मिळाला नसता. असतं तर आमचे खासदार निवडून नसते आले ना. ती एकदा लाट होती ना, असंच म्हणतात. ती ते विचारांनी गेलेली होती. तेव्हा आम्ही ते संविधान बचाव घेतलं होतं आणि सगळेजण एकत्रपणे वागायलो. आजही भारतीय जनता पक्षाला टोटल मतं किती मिळतात तुम्ही काढा, हे सगळे मिळून 35-40% वर जात नाहीत झालेल्या मतदानातले. 60% विरोधातच आहेत ना. हे 60% एकत्र आहेत, ह्याला किती वेळ लागेल चिपायला? फक्त आम्ही एक नसतो, हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे सगळा विरोधी पक्ष. का नसता एक? असायला पाहिजे. उद्धवजींचं तर फार मोठं योगदान आहे. त्याच्यासाठी असं ना, जसं एनडीए मध्ये ठेवतात तर ते. जसं एनडीए मध्ये भाजपचं नेतृत्व हे निर्विवादपणे सगळ्या मित्रपक्षांनी मान्य केलंय, इंडिया आघाडीमध्ये तसं का नाही? दोन गोष्टी आहेत. इथं आमच्याकडे लोकशाही आहे, त्यांच्याकडे लोकशाही नाही. मी अनुभवले म्हणून सांगतो. पण आता यशस्वी कोण आहे आता? असू दे ना, होऊ शकतं ना. म्हणून सांगितलं मग हिटलरचं उदाहरण दिलं तुला मी. असं काय करते यशस्वी? छत्रपती शिवाजी महाराजांना आपले किल्ले सोडावे लागले होते. मग असं वाटलं का यशस्वी कोण आहे? सगळंच गेलं की आपल्याकडनं. पुन्हा घेता आले ना, महाराजांनी घेतले ना किल्ले पुन्हा. विसरू नका, हे सगळं आपला इतिहास खूप चांगला आहे, प्रेरणा देणार आहे, ते लक्षात ठेवायचं. पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद असली पाहिजे. उद्या तुमच्या पक्षाचा वर्धापन दिन आहे. तुम्हाला म्हणजे आता मी पण अनेक वर्षांपासून हे दसरा मेळावे, वर्धापन दिन हे पाहते. पक्षाची जी फळी आपल्याला मंचावर असलेली पाहायला मिळायची, त्याच्यातले नेत्यांची संख्या आता कमी होत चालली आहे. तुमच्यासारखे नेते आता जे हळूहळू ज्येष्ठ आहेत, एक नवीन पिढी अजून फारशी तशी तयार झालेली पाहायला मिळत नाहीये. किंबहुना जे तुम्हाला सोडून गेले 2022 मध्ये, त्यांचे पण पर्याय त्या जिल्ह्यांमध्ये तयार झालेले आम्हाला पाहायला मिळाले नाही. तर हे का अपयश आहे? हा अतिशय चांगला प्रश्न आहे तुझा. मलाही आहे तो. मला असं वाटतं व्हायलाच हवं. कारण काय झालं, यातला फरक एकच सांगतो. तुमचा सगळ्यांचा जन्म उशिरा झालाय का तुमचा दोष नाहीये. आम्ही त्या पिढीची लोक आहोत की ज्या पिढीमध्ये आम्हाला संघर्ष, त्याग, मला काय मिळालं हा विचार कधी येत नव्हता आमचा. माझा शिवसेना नगरसेवक निवडून आला ना, हा बस की आमचं सगळं सार्थकी लागल्यासारखं वाटायचं. आणि पराभव झालं का बघितलं चिडलेला असायचो आम्ही एकदम. पण ती जी पिढी आताची पिढी व्यवहारी आली. म्हणून आपल्या देशातली मुलं परदेशात का जातात हा प्रश्न जर लक्षात आला तुझ्या, तर तुला लक्षात येईल की परदेशात जाणाऱ्या मुलांची संख्या किती आहे, किती ग्रीन कार्ड होल्डर्स आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. काल मी तुम्हाला सांगितलं तर खूप तुला आश्चर्य. जर्मनीतनं मराठी मुलाचा फोन आला आणि माझं कौतुक केलं त्यांनी. मला म्हणाला भाई मला खूप भाई मला इतका आनंद वाटला. म्हणे तुम्ही संजय राऊत ही जी काही माणसं आहेत ना, खरीच ग्रेट आहे. ती शिवसेना तुम्ही पुढे नेणार. अशी माणसं लागतात. कुणीतरी रुतून घेतल्याशिवाय पुढे कळच येत नाही ना, गाडून घ्यावं लागतं कोणाला तरी. एका कणसाला बरोबर आहे. पण आता जशी एक नवीन फळी भले पक्षांतर कबूल केलं तुम्हाला, पण मग ती जबाबदारी तुमच्या पक्षात कोणाकडे? त्याचं कारण असं आहे की नाही, हा खास करून तुमच्या असं आहे, ठाकरेंच्या घरातली नवी पिढी आलेली आहे. नाही मी त्याच्या पलीकडे जातो ना. तुम्ही एक बघा, एक तुम्हाला स्थित्यंतर दिसेल. 2014 पूर्वी भारतीय जनता पार्टी सुद्धा एका वेगळ्या विचारानं उभा राहिलेला होता. हिंदुत्व असेल काही असेल, तेव्हा त्यांच्याकडे ती जी माणसं होती ती सगळी त्यागी होती. म्हणजे अशी काय होईल ते होईल अशी होती ना. 2014 नंतर जो बाजार मांडला गेलाय देशाचा, तो आणि 2014 याच्यातला फरक तुम्हाला जमीन आसमानाचा फरक दिसेल. आणि मग तिथं प्रत्येक जण असा आला, मला काय मिळणार आहे, मी काय देणार, हा भावनाच राहिली नाही शिल्लक, मला काय मिळणार आहे. आणि विकली जायला लागली माणसं. म्हणजे शिवसेना भवनात काम करणारी माणसं विश्वासानं त्यांच्याकडे सगळी कागदपत्र सुपूर्द केलेली असतात, सगळी माहिती त्यांच्याकडे असतात. त्यांना फोन येतो, तुम्ही या, तुम्हाला पैसे देतो माझ्याकडे. आमच्याकडे आता सुद्धा चालू आहे. आज सुद्धा आमच्या कित्येक लोकांना फोन येत असतात की तुम्हाला हे देतो, पैसे देतो, किती पाहिजे सांगा, तेवढे देतो, एखादं पद देतो. अरे पण हे लक्षात येत नाही त्यांच्या, हे अळवावरचं पाणी आहे. ते क्षणभर असं मस्त चमकताना दिसेल मोत्यासारखं, ती मोती नाही आहे, ते पाणी आहे. खाली गेलं का मातीत पडणार आहे. पण त्यांच्या पक्षात पण बघायचं झालं तर आता बघा, पंकजा मुंडे किती महिने, त्यांना कितीतरी वर्ष खरं तर त्यांना तिकीट मिळत नव्हतं विधान परिषदेचं, राज्यसभेचं. पण त्या राहिल्या. किंवा केशव उपाध्ये बघा, त्यांचं पण हिणवलं जातं की नाही, पण ते राहिले. केशव भंडारी आहेत, मी नावं देतो. माझ्यासोबत होती माणसं सगळी, ही सगळी आहेत की नाही निष्ठा, त्यांच्यावर लोक उपरोध करत असतात.
पण ते असे तुमच्या पक्षात का नाही राहिले आहे ना, आता आमची पिढी आहे, आमच्या पुढची पिढी नंतर आहे. नाही आता सुद्धा आता तुम्ही शाखापूर बघाल ना, अजूनही जिल्ह्यात तर काय तालुका बरोबर आहे, वेड्यासारखे लागतं. हट जाऊ दे, कोणाला जायचं, आम्ही बघू काय करायचं ते. अशी लोक आहेत. तुम्ही फक्त- जिल्हा- फक्त जी मॅच्युअर्ड लोकांची जी पिढी पाहिजे ना, जी वेगळं काम करणारी, प्रशासकीय काम करणारी, प्रचार करणारी, बोलणारी, वेळ देणारी. आता वेळ देणारी माणसं नाही मिळत. आता वेळ कसं, आम्ही कसे जायचो, गेलो का 8-8 दिवस मी येत नसे मुंबईत. आम्हालाही कुटुंब होतच की, आम्ही 8-8 दिवस मुंबईत येत नव्हतो, जायचो जिल्ह्यात काम करायचो, कधी नाही परवा केली. तेच तर आहे ना. आता हे बघा, बाळासाहेबांच्या काळात पूर्ण होते ना. आता काय झालं, असं काम करायला समजा एखादा मुलगा तयार असला तरी त्याला पगार देतात. हे सगळं यांचं टॉप टू बॉटम तुम्ही विचार करा. तो सोशल मीडिया आहे, पेड आहे की नाही, सगळे नोकरी करतात की नाही, आमच्याकडे नोकरी करतात का, आमच्याकडे एका शाखाप्रमुखाला पैसे पगार मिळतो का, नाही ना. त्यांच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला पगार पैसे मिळतात त्यांच्याकडनं. आणि इथंच सगळा व्यवहारी तरुण तयार झाला. आणि वाटतं कशाला करायचं ते काम, इकडे पैसे मिळतात ना. त्यांना इतिहास आपला काही राहिलेलं नाही शिल्लक, कळलं का. त्याचा स्वाभिमान पण शिल्लक नाही राहिलेला आहे. आपलं काय आहे, आपला महाराष्ट्र काय आहे, काय महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राचा इतिहास काय आहे. एक क्षेत्र सांगा की ज्याच्यात महाराष्ट्राचा माणूस अग्रेसर नाहीये. सगळीकडे अग्रेसर होतो. पण आता हे नवी पिढी विसरून गेलेली आहे सगळी. आणि म्हणून त्यांना थोडंसं ग्रूम करण्याची आवश्यकता अजूनही. डेडिकेशन हा जो शब्द आहे ना, तो समर्पित ज्याला आपण म्हणू, अशी समर्पित भावनेनं काम करणारी माणसं अशी मोजकी मिळत आहेत. बाकी सगळ्या पण ही तुमच्या तुम्ही कसे चॅनल बदलता, ते आहे 6 वर्ष बदलतात की लोक याच्या कशाला. ऐका आम्ही कोणीकडे पण बातम्या आम्ही लोकांमधनं नाही निवडून येत. लोकांच्या बद्दल आमची जबाबदारी आहे, ही गोष्ट वेगळी. पण नाही तो जाऊ दे, विषय भरकटेल. मी मुद्द्यावर येते. नाही हरकत नाही. विषय आपण पुरते येऊया. माझं असं म्हणणं होतं की असं नाहीये की विरोधकांकडे असे नेते नाहीत. राहुल गांधी, आता काल त्यांची कोट्यामध्ये यात्रा सुरू झाली, त्यांनी भारत जोडो यात्रा केली, भारत जोडो न्याय यात्रा केली. ममता तुम्ही मगाशी उदाहरण दिलं. पवार आपल्याकडे आहेत, शरद पवार, की जे गावोगावी फिरणारे आहेत, महाराष्ट्राची नस माहिती असलेले नेते आहेत. बाळासाहेब ठाकरे स्वतः तसे होते. ही तक्रार केवळ ही नाही गावोगावी असं नाहीये, पण बाळासाहेबांचा कनेक्ट होता लोकांसोबतचा. जे मी मगाशी जे म्हणाले, बाळासाहेबांची जी पवारसाहेब फिरत होते, मला स्वतःला माहिती आहे ना. मी पुणे जिल्ह्याचा संपर्क नेता होतो, मला सगळं माहिती आहे. पवारसाहेब कसे कार्यक्रम करतात, किती छोटे असले तरी जातात. एवढं सगळं होऊन राष्ट्रवादीची काय अवस्था झाली ही नका धरू आता तुम्ही. ते दोघे एकत्र असताना पण राष्ट्रवादी एकाकी कधी एकदा 55-60 वर गेली, त्याच्या पुढे कधी गेली नाही कधी आयुष्यात, लक्षात घ्या. म्हणून पवारसाहेबांचं नेतृत्व खूप उत्तुंग आहे. ते तरी सुद्धा महाराष्ट्र त्यांच्या पाठी हक्का नाही गेला. महाराष्ट्राचं एक वेगळं वैशिष्ट्य कारण त्या 5 रिजन मध्ये आहे ना, ती वैचारिक जी विचारसरणी आहे, भाषा, संस्कृती थोडी वेगळी आहे. त्यामुळे एका लाटेत अख्खा महाराष्ट्र जातो. हे फक्त काँग्रेसच्या काळात घडत होतं. म्हणजे 48 खासदारापैकी 47 खासदार काँग्रेस, एक फक्त मधु दंडवती आमच्याकडनं समज आली निवडून झाली. माझा रोग जो होता ना, तो अशा अर्थाने होता की किमान ते रस्त्यावर उतरतायत हे लोकांना दिसतंय. तरी इथे तक्रारी करायला स्कोप यासाठी राहतो कारण की ह्या तक्रारी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबद्दल प्रामुख्याने होतात. मुंबईचा असून सुद्धा मी जिल्ह्यात किती मोर्चे काढले तुला कल्पना आहे. अकोल्यामध्ये नितीन देशमुख वगैरे आम्ही अक्षरशः शेतकऱ्यांच्या इतके मोर्चे काढलेले आहेत ना. मग मध्ये सत्ता आली, मग कोविड आला, तिथून सगळी थोडीशी सत्ता ही थोडीशी तशी. मी तर 22 नंतरच विचारते. 22 नंतर सुद्धा आता मी तिन्ही निवडणुका, लोकसभा, विधानसभा आणि पुढची स्थानिक स्वराज्य, तिन्ही निवडणुका कोकण पूर्णपणे फिरले. त्याच्यामध्ये जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जो जोश असाला, तुम्ही विचार करा की शिवसेना युबीटीला एक प्रकारे शिंदेच्या शिवसेनेने रिप्लेस करून टाकलंय. तर सगळ्या ठिकाणी एकटे भास्कर जाधव तुमचे सोडले अपवाद. तर हा जो प्रॉब्लेम आहे, किंवा मराठवाडा, आज मराठवाड्यातलेच सगळे खासदार तुमचे सोडून चाललेले आहेत. तर हे जे मेन शिवसेनेचे पॉकेट्स होते, जिकडे शिवसेनेचा दबदबा होता, तेच तुमच्या हातातनं सुटत चाललेले आहेत. तर कसा पक्ष पुढे जाईल लक्षात घ्या. प्रत्येक वेळेला वादळ येतं किंवा समुद्राला भरती येते, ओटी येते किंवा भरती येत असते. काळ हे त्याचं उत्तर असतं. आपण थोडं शांत राहिलं आणि ज्या दिवशी लोकांना कळेल की खरंच आपण मूळ प्रश्नापासून भ्रमाच्या मागे धावतोय, मृगजळाच्या मागे लोक जेव्हा धावतायत आता, हा सगळं मृगजळ आहे. बघा, मी काल सुद्धा 2 प्रश्न विचारले होते पत्रकारांना. म्हटलं तुम्ही मला तुमची कीव येते किंवा वाईटही वाटतं. 4000 ईव्हीएम मशीन जाळल्या गेल्या. अखंड देशातला मीडिया उसळून उठला पाहिजे होता. उठला का? शिवसेने 4 खासदार इकडे दिवस रात्र चालू आहे तुमचं. कशासाठी? हे स्पॉन्सर्ड कळतं ना. मालकांचे आदेश आहे, मालकांचे आदेश आहे मालकाला. त्या आदेशानुसार सगळे हेच काम करा. कारण मूळ प्रश्नापासून भटकावणं
ह्याच्यात दुर्दैवाने आपला मीडिया एक मिनिट पूर्ण करतो. आपला मीडिया वापरला जातोय आणि तो तसा वापरू देतोय. हे दोन्ही गोष्टी वाईट आहेत. त्या देशाच्या सगळ्या एकसंगतीला सुद्धा मारक आहेत, लक्षात ठेवा. आणि संविधानाला तर मारक आहेतच ना. अहो 1400 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या राजेश शहा बद्दल LICच्या पैशाची गुंतवणूक आहे ना. एका राजेश मेहता गुंतवतो आहे तो. मला सांगा ना, एका खाजगी माणसाच्या कंपनीत LIC पैसे गुंतवते, कोणाच्या आदेशाने गुंतवले हो? हा आवाज आहे का मीडियाचा? नाही ना. दुर्दैव तिथंच आहे. खरं आपलं नाक आंतरराष्ट्रीय पातळीवर कापलं गेलंय हो. ते कालच्या मिठ्या सोडा, मारून मारल्यानंतर मिठ्या मारतात. हिंदू आपल्या होर्मुझ मधल्या हिंदुस्थानाच्या गाडीत जहाजावर अटॅक करून आपली माणसं मारली आणि आज मिठी मारली. काल माणसं मारली, आज मिठी मारली. आपल्याला का कळत नाही? आता दुर्दैवानं हे जे पर्क्युलेशन आहे ना, खाली जायला पाहिजे. ते करण्याचं काम मोठ्या प्रमाणात मीडिया करू शकला असता, पण मीडिया आजकाल तो करत नाही. हेही माझं दुःख आहे, लक्षात ठेवा. ते करा. बघा, तुम्हाला सांगतो, ज्यांच्या जयप्रकाश नारायणांनी जेव्हा मुवमेंट घेतली, जनता दलाचं जे आलं तेव्हा अखंड त्याला सगळ्यात मोठी ताकद कोणी दिली असेल ती माध्यमांना दिली. खास करून तेव्हा मीडिया कमी होता, वर्तमानपत्र होती. काय ताकद होती वर्तमानपत्रांची. त्या एका वर्तमानपत्राच्या बातमीवरनं म्हणून सांगतो, ताकद कशात आहे ती ओळखली पाहिजे. डेव्हिड लोच्या व्यंगचित्राला हिटलर घाबरत होता. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रकारांना व्यंगचित्रांना अनेक नेते घाबरत होते. आपला विषय आता मीडिया नसल्यामुळे मी याच्यावर फारसं बोलणार नाही. पण जर मीडियाच्या बद्दलच असतं तर आज मग शिवसेनेची मिटिंग नसती कव्हर झाली किंवा कॉक्रोचवाला आंदोलन कव्हर नसतं झालं. पण एनिवे तो आपला विषय नाही. काय करा, विषय आपला शिवसेनेचा. आपण शिवसेना सर लोक भरकटतील करत नाही असं मी नाही म्हणत आहे. मी काय पण कॉक्रोचच्या आंदोलनात हे विषय उपस्थित झाले, हे मांडले. कव्हर एकदा केल्यावर वरून इशारा तो बंद करत ती बातमी. नाही आम्ही पूर्ण कव्हर केलेलं आहे. एनिवे तो विषय नाही आपला. मला परत एकदा मी असंख्य बातम्या दाखवेन, तुम्ही दाखवल्यानंतर किती मिनिटात बंद होतात त्या बघा. नाही ठीक आहे. मी काय म्हणते, आता तो विषय नाही म्हणून आपण मीडिया विषयावर वेगळं बोलू नका. पण नाही, ती का बोललो मी सांगतो तुला. कारण मला असं वाटतं की तुम्ही आणि आम्ही हातात हात घालून या देशाची लोकशाही वाचवायची असेल तर आपण एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. आणि अशा ज्या गोष्टी आहेत ज्या देशाला घातक आहेत त्याच्यावर जोरदार हल्ले केले पाहिजेत. आता मी थोडं शेवटाला येताना मला तो परत एकदा खासदारांच्या विषयावर यासाठी यायचंय, कारण तुम्हाला खरंच आता आशा आहे का? तुम्ही 2022 पासून इतक्या कायदेशीर लढाया लढलेल्या आहात, एखादंही तुम्हाला यश मिळू शकलेलं नाही. आणि त्याच्याबद्दलचे तुमचे आरोप तुमच्या पक्षप्रमुखांनीच मांडलेले आहेत की कोर्ट त्याच्यामध्ये वेळीच निकाल लावत नाहीये. आता सुद्धा तुम्ही ही सगळी प्रक्रिया करत बसणार आहात, याच्यात तुम्हाला काय मिळणार आहे, काय साध्य होणार आहे असं वाटतं? बघा, आम्ही नाहीच केली तर पुन्हा सांगते तुम्ही प्रक्रियाच नाही केली. आम्हाला माहिती आहे ना. तुम्ही एकदम तुम्हाला नाही वाटलं का आता तुझ्या मुखात बघाशी मी जे बोलतोय ना त्याचं सार तुम्ही आता एका वेगळ्या वाक्यात सांगितलं. कोर्ट तुम्हाला न्याय देत नाही, मग मला सगळं लोकशाही जिवंत आहे का? कोर्ट निकाल देत नाही म्हटलं. ऐका ना, नाही तिथं अशा बाबतीत एका हायकोर्टाने छान निकाल दिला आता. ते म्हणाले की एखाद्या खास करून निवडणुकीच्या बाबतीतला निकाल असेल तो त्या कालमर्यादेतच लावला पाहिजे. इथंच खरी ज्ञानबाची बेक आहे. लक्षात घ्या, देशातल्या सगळ्या संस्था गुलाम आहेत. तुम्ही तर नंतर येतो. जिथे न्यायालय, उच्च न्यायालय गुलाम आहे, सर्वोच्च न्यायालय गुलाम आहे, इलेक्शन कमिशनर गुलाम आहे, ईडी गुलाम आहे, CBI गुलाम आहे. लाज नाही वाटत का? परवा तो प्रशांत किशोर सारखा एक जो माणूस जो एक तुमचं आयपॅक कंपनीचा पश्चिम बंगालमध्ये जे कोणी त्या आयपॅक कंपनीचे लोक त्या ममतांसाठी काम करत होते त्याच्या ईडीने धाड टाकली. ममता तिथे धावल्या, तुम्ही दाखवली बातमी. ममताने स्वतः कागदपत्र हातात घेतली सगळी काढून, पण त्या माणसाला अटक केली ना. त्या माणसाला ईडीने अटक केली आणि निवडणूक संपल्यानंतर त्याला सोडून दिलं. अरे, कोर्टाने सांगितलं सोडायला नाही ना, मग सोडलं कसं तुम्ही? नाही कळलं का आपल्याला? आपण कशी डोळे जाग करतो अशा बातम्यांकडे. लोकशाहीवरचा घाला, 4000 EVM वर जोरदार घाला तेव्हा मजा येईल की एवढ्या जाळल्या तिथेच बंगालची निवडणूक कशी जिंकली याचं ते उत्तर आहे. ठीक आहे, आता मला एका शब्दातच उत्तर घ्यावं लागेल कारण की एअरपोर्ट आलंय. एका शब्दात तुम्हाला शिवसेनेचं भवितव्य काय दिसतं? उज्ज्वल. मी माझ्या वर जायच्यात मला दिसेल पुन्हा भगवा महाराष्ट्राच्या विधानसभेवर पडकलेला. लक्षात ठेव. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. कॅमेरामन राजू इनामदारसह मी अनुजा, मुंबई तक, नवी दिल्ली.